स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। डॅड खरंच हो की नाही ग? तू काकाला म्हणत होते ना थोडं डोकं वापरलं की सगळं होतं, आपल्याला खूप पैसे मिळाले आहेत म्हणत होतीस की नाही? डॅड खरंच ती म्हणत होती हो की नाही ग? म्हणत होती ती खरंच डॅड। पूनम, जुई म्हणते ते खरं असेल तर तुला याचा जाब द्यावा लागेल। कशाचा जाब? कॉन्ट्रॅक्टर राणे आणखीन तुझ्यामध्ये कोणत्या प्रकारची सेटलमेंट झाली होती? राणे आणि माझ्यात कसलीही सेटलमेंट झालेली नव्हती। अच्छा, जुई म्हणते त्याचा अर्थ काय? भाऊजी, तुम्ही तुमच्या आगाऊ मुलीवर विश्वास ठेवून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताय। Shut up, Poonam. You have no right to say anything against my daughter, understood? रिचा, एक मिनिट। पूनम, मला कॉन्ट्रॅक्टर राणे आणखीन तुझ्यामध्ये जो काही व्यवहार झाला त्याचं एक्सप्लेनेशन हवंय। आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार झालेले नव्हते। पूनम, मला खरं सांग। हेच खरं आहे। भाऊजी, तुम्ही तुमच्या या दडदडीत खोटं बोलणाऱ्या मुलीवर विश्वास ठेवताय आणि माझ्यावर नाही। पूनम काकी, मी खोटं बोलत नाहीये, मी डॅडला तुझ्याच बाजूने सांगत होते। खरं तर त्या दिवशी काका पण तुला ओरडला होता की असे पैसे मिळवत जाऊ नकोस म्हणून। त्या दिवशी मला काकाचाच राग आला होता की तू पैसे मिळवतेस आणि तो नको म्हणतोय, पण आता मला तुझाच राग येतोय। मला खोटाडी म्हणतेस? काका तूच सांग, पूनम काकी काय म्हणाली होती त्या दिवशी? सिद्धार्थ, बोल ना, बोल। सांग हे खरं नाहीये म्हणून। नाही, हे खरं आहे दादा। जुई म्हणते त्यातलं अक्षर नाक्षर खरं आहे, खोटं सगळं या नीच हलकट बाईकडे आहे। मला बायको म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते। So that's it, Poonam. That's it. तुझा खरा चेहरा कळला। तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। अगं, लोक तर शत्रूविरुद्ध कारवाई करतात, तू तर घरातल्यांविरुद्ध कारस्थानं केलीस। वा, तुझे राणीशी असलेले व्यवहार उघडकीला येऊ नयेत म्हणून
हां, तुला अवंतिका या शाळेच्या प्रोजेक्टमध्ये नको होती. आणि त्यानंतर मग तिला बाहेर काढण्याकरता तू बऱ्याच क्लुप्त्या योजल्यास. ती फाईल डिलीट करणं, प्लॅन बदलणं. वा वा, मानलं तुला. खरं म्हणजे मी तेव्हाच तुला बाहेरचा रस्ता दाखवायला हवा होता. पण झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणून गप्प बसलो आणि फसलो. पुरता फसलो. दादा, तू तिला आत्ताही घराच्या बाहेर काढू शकतोस. पण मी मात्र या सगळ्या प्रकारात अतिशय शर्मिंदा आहे. कारण हे सगळं माहिती असून याचं गांभीर्यच माझ्या लक्षात नाही आलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी दादा. सिद्धार्थ, रे तू तरी शट अप. तुला बायको म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला. आत्ताच्या आत्ता चालते हो माझ्या नजरेसमोरून. माई, मी निघते. अगं पूनम, नाही माई, या घरात राहायचा आता हक्क राहिलेला नाहीये मला. माझ्यामुळं सगळ्यांनाच खूप मनस्ताप झालाय. आता या घरात राहावं असं नाही वाटत मला. कुणी अडवू नका तिला. तिला जाऊ दे. मी पूनम काकीचं नाव सगळ्यांसमोर सांगितलं म्हणून प्रॉब्लेम झाला ना. पूनम काकीला घर पण सोडावं लागलं ना. नाही बेटा, तुझं काहीही चुकलेलं नाही. हे बघ, खोट्याच्या माथी नेहमी गोटा असतो, लक्षात ठेव.
देवाला काळजी म्हणून शाळा सुरू व्हायची होती, नाहीतर एवढा मोठा ऍक्सिडेंट शशांक सरांनी कुठे तोंड दाखवलं असतं. ऑफिसमधलं वातावरणच विचित्र झालंय. सगळे एवढे टेन्स आहेत. मनावर मळप आले दाटून. इतका का त्रास करून घेते मी स्वतःला? शशांक सर आहेत ना केपेबल, ते सगळं हँडल करतील. पण तेही खूप अपसेट झालेत. त्यांची घालमेल बघवत नाही. पण ते अपसेट झालेत म्हणून मी का इतकी सैरफैर झाली? अशा एकाकी अवस्थेत कोणीतरी हवं, खरंच हवं. सोबतीला. अरे हा रीमा, आईला कुठल्या वेळी काय काय औषधं द्यायची असतात जरा माझ्याकडनं एकदा समजून घे. आज आम्ही दोघंही नाही आहोत ना, तुला थांबायचं आईजवळ दुपारपर्यंत. भावा पण तुम्ही काल का नाही सांगितलं मला? अरे असं काय करतेस? मी सांगितलं होतं सलीलला. सलील काय रे? तो मला काहीच बोलला नाही. ऍक्च्युली माझी आज 11:30ची मीटिंग आहे एका प्रोड्युसर बरोबर. अरे बापरे. कॅन्सल कर ना मीटिंग. कॅन्सल कशी करू? मोठा प्रोड्युसर आहे तो, स्टारकास्ट आहे त्याच्यामध्ये. मग काय झालं? सांग त्यांना तुझा प्रॉब्लेम आहे म्हणून. रिक्वेस्ट कर त्यांना. रिक्वेस्ट कर? माझ्यासाठी काही रिकाम तिकडे बसला होता तिथे? मग त्यांना सांग ना तुझ्या सासूबाईंची तब्येत बरी नाही म्हणून तू घरी थांबलेस. आता हेच कारण तू जगभर देत फिरत असतेस. सलील, ए तुम्ही दोघं वाद घालू नका. मला एक सांग, तू थांबू शकणार आहेस का? नाही, मी नाही थांबू शकणार. नाही रीमा, मला काही तुझं हे पटत नाही यावेळी. नाही, तुझा प्रयोग असता, शूटिंग असतं तर मान्य आहे, पण फक्त मीटिंग आहे ना. बाबा पण महत्वाची आहे मीटिंग. हो असे महत्वाची मीटिंग आहे. नाही मग रीमा, महत्वाचं काय आहे ते तू मला वाटतं आता ठरवून टाकलेलं बरं. नाही, घर, घरातली माणसं की तुझी मीटिंग, निर्णय तू घ्यायचा आहेस. मी कोणावरही जबरदस्ती करणार नाहीये. आणि घरातल्या गोष्टींबद्दल तुला इंटरेस्ट राहिलेला नसेल तर तसं स्पष्ट सांगून टाक, म्हणजे आम्ही लक्षात ठेवू आणि यापुढे तुझ्याकडनं अपेक्षा करणार नाही. इतकी चांगली अपॉर्च्युनिटी मिळते मला, पण या घरात त्याचं कोणाला कौतुकच नाहीये. ते काही नाही, मी ही संधी सोडणार नाही. मी मीटिंगला जाणार म्हणजे जाणार. काय झाली पूजा? झाली. मला तर खरंच वाटत नाहीये. काय? कल्पना परत आली आहे, तिला आपली चूक उमगली आहे. सगळं स्वप्नातल्यासारखंच वाटतंय. अगं या जगात देव आहे. देवाशी भांडण संपलं माझं आता. संपलं ना? आजी, कोणाशी भांडण मिटलं? अरे नीरज, ये 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 ये. ये 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 बस बस. कोणाशी भांडण मिटलं? अरे बाबा, देवाशी माझं भांडण मिटलं. देवाशी भांडण? हो. आणि एवढ्या लवकर मिटलं? तुला माहित नाही? अरे आमची कल्पना परत आली आहे, तिला तिची चूक उमजली आहे आणि आता तर बाळालाही आमच्याकडेच ठेवून जाणार म्हणतीये. अरे वा, हे एक मस्त आला. चला आता मी इथे याची काही गरज नाही. काय म्हणाला? आजी हा? आजी अगं एकदा बोललास ते बोललास, पुन्हा असं बोललास तर खबरदार. आणि काय रे, गरज होती म्हणून तुला जवळ केलं का? अगं आजी थट्टा करतो. थट्टेत सुद्धा असं काही बोलायचं नाही, सांगून ठेवते तुला. आणि हे बघ, कुणीही आलं गेलं ना तरी तू आमच्यापासून लांब जायचं नाहीस. मग काय, हल्ली तुझं आमच्याकडे येणं जाणंही कमी झालंय. काय काय झालंय? काय काय नाही का आजी, थोडा अभ्यास होता. हल्ली नेहाकडे सुद्धा फार जात नाहीस तू. अरे ती आजारी आहे. हो ना, करकरे काकू सांगत होत्या. अरे आजारी आहे रे ती, रात्रीची झोप लागत नाही तिला, काही खात नाही पीत नाही, कसला तरी विचार करत बसते. मला काहीच माहित नव्हतं. तू काय भांडला बिडलास की काय तिच्याशी? छे गायची, मी कशाला तिच्याशी भांडेन? माझं एक ऐकशील? तू तिला एकदा जाऊन भेटून ये. अगं आजी तीच चिडून बसलीये, तरीही तू एकदा जाऊन तिला भेटून ये. हो ना, अरे बरं वाटेल तिला. मी नेहाला चांगली ओळखते,
तू तिला भेटलास ना तिला नक्की बरं वाटेल. बरं ओके, मी जाऊन येतो बस. चल जा, आत्ताच जा बरं. काय दोघांमध्ये बिनसले कोण जाणे. आजी म्हणाली की तुला ताप आलाय. हो आलाय थोडासा. बघू. अरे बापरे, चांगलाच ताप आहे की ग. आणि तू इथं बाहेर बसलीस. जा आत जाऊन पड. मला ताप येऊ दे नाही तर काहीही येऊ दे, तुला काय फरक पडतोय? त्याशिवाय आलोय का मग? आजी म्हणाली असेल ना म्हणूनच आला असशील तू इकडे. नेहा, आय रिअली केअर फॉर यू, बिलीव्ह मी. अगं पूजाशी माझी कमिटमेंट खूप आधीची आहे नेहा. आहे ना तिच्याशी कमिटमेंट, मग जा ना तिकडे. इथे कशाला आलास? बिकॉज आय केअर फॉर यू. आय एम युअर फ्रेंड नेहा. काय करू मी या फ्रेंडशिपचं? नकोय मला ही फ्रेंडशिप. नेहा प्लीज. नीरज का आलायस तू इथे? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. बघ नेहा, तू रडू नकोस प्लीज. हे मला खरंच तुला हर्ट करायचं नव्हतं. आय एम रिअली सॉरी. नीरज, काय चाललंय हे? काकू मी एक शब्द बोलू नकोस. तू माझ्या मुलीचं मन दुखावलंयस. पाहिलंस तिची काय अवस्था झाली आहे ते? आई, तू आज जा, आज जा. नीरज, मी तुला शेवटचं बजावतीये. तू नेहाला कधीही भेटू नकोस. सॉरी काकू. रिटेक्सवर रिटेक्स. एक वाक्य धड बोलता नाही आलेलं मला. रीमा, कसं येणार? मनात इतके विचारांचे गोंधळ चाललेत ना. पुन्हा घरी भांडण झालं का? हो. आणि यावेळी तर आई बाबा सुद्धा माझ्या विरोधात होते. त्यांनाही असं वाटतंय की आपलं काहीतरी. मी कसं समजावून सांगू त्यांना हेच कळत नाही मला. आय एम फेड अप नाउ. म्हणून तर रीमा मी तुला लोणावळ्याचं प्रपोजल दिलं होतं, पण तूच. अरे पण रीमा, तू कशाला काळजी करते? सगळं बिल्डिंग नवीन आहे. आपण गेलेलं कोणालाही कळणार नाहीये तिकडे. पण घरच्यांनी विचारलं तर सांगायचं ओव्हरनाईट शूटिंग होतं. कोण येणार आहे बघायला तिकडे? असं कसं खोटं? आणि एक लक्षात ठेव, आपल्याबरोबर प्रसाद आणि नंदिनी येते. हो. आणि प्रसाद आणि मी म्हटल्यानंतर मग फुल टू धमाल. खरं सांगू रीमा, तुला थोडं चेंज मिळावं, रिलॅक्सेशन मिळावं म्हणून मी हे सगळं करतो. अरे पण पण काय नाही, आता जायचं म्हणजे जायचं. दॅट्स फाईन. हो मॅडम, येणार ना? हो, खरं म्हणजे मलाही ब्रेक हवाच आहे. दॅट्स इट. चल आत बसूया. अगं इतका मनस्ताप होतो ना कधी कधी. काल एवढं डोकं दुखत होतं माझं. शेवटी रात्री गोळी घेतली. अभि, अगं मग काय करणार? एवढं काम असतं. असं डोकं दुखत असताना कसं काय काम करणार? फक्त ऑफिसचाच मनस्ताप आहे ना हा? एकूणच सगळं. काय झालं अभि? काय नाही ग. कालपासून मला इतकं लोनली वाटतंय ना. असं वाटतं की काय आहे असं जगायचं, कोणीतरी पाहिजे सोबतीला. somebody to share. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. अगं हे सगळं नॅचरल आहे अवंती. आपल्याला खूप मनस्ताप झाला असेल आणि नवऱ्याने डोक्यावरून हात जरी फिरवला ना तरी सगळा मनस्ताप दूर होतो. आय कॅन अंडरस्टँड. 2 वर्ष तू एकटी राहतेस ना, त्यामुळे तुझ्या मनात असं काही आलं ना तरी काही चूक नाहीये त्यात.
अवंती, मी तुला एक सांगू? तुझ्या आयुष्यात जर का कोणी आलं, तुला जर का कोणी आवडला, तर गो अहेड. कोणाचाही विचार करू नकोस. इतर नात्यांसोबत स्वतःचाही विचार कर अवंती. इथे बघ, खरंच तुला कोणी आवडला ना, गो अहेड. गव